आणि राज्यात विरोधी पक्षही विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रश्नावर आता एकत्र मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात मुंबईत विरोधी पक्षांकडून नजीकच्या काळात एक संयुक्त आणि मोठं आंदोलन पाहायला मिळण्याची चिन्ह आहेत। बीजेपीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत दाखल झालेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत आज विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती। त्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला। त्यामुळे नजीकच्या काळात ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे विद्यार्थी आणि तरुणांच्या प्रश्नावर मोठं आंदोलन करताना पाहायला मिळू शकतात। दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांना काल ताब्यात घेतलं होतं। दिल्ली पोलिसांच्या त्या कारवाईविरोधात महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं मुंबईसह राज्यभरात तीव्र आंदोलनं करण्यात आली। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत मुंबईत आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं। एकंदरीत या आंदोलनाच्या सर्व मुद्द्यांना आमचं समर्थन आहे। राहुल गांधी जंतर मंतर पाहायला मिळतील। मुद्दा राहुल गांधीचा कुठे असण्याचा नाही, राहुल गांधी युवकांच्या पाठीशी आहेत। मुद्दा हा धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा आहे आणि तो राजीनामा धर्मेंद्र प्रधान का देत नाही? अण्णा हजारे कुठे गायब गेले आहेत? मोदी अद्यापर्यंत या उपोषणकर्त्यांशी का बोलत नाही? हा मूळ मुद्दा आहे। आणि आजचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबईतल्या विरोधी पक्षांच्या आंदोलनाच्या सिलसिल्यात सत्ताधारी भाजपही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतल्या टिळक भवनसमोर भाजपनं काँग्रेस विरोधात आंदोलन केलं। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करून हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला। या देशाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या पाठी जे आशीर्वाद दिलेत ते आशीर्वाद यांना पचत नाहीयेत। हा देश पुढे जातोय, हा देश आर्थिक महासत्ता होतोय, हे यांना पटत नाहीये, यांना पचत नाहीये आणि त्यामुळे या देशामध्ये अराजकता पसरवण्याच्या दृष्टिकोनातून एक कुटील डाव हे सर्वजण या ठिकाणी मिळून रचत आहेत।